संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांची अंगी, लोभ अहंता नये म्हणा, जगी विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी, लोभ अहंता नये म्हणा, जगी विरक्त तोची जाणा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नये म्हणा, जगी विरक्त तोची जाणा, समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका केला सराणा, शिवश्चंद्रमौळी फणींद्रमाथा, मुगुटे झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःखहारी, तुझ वीन शंभो, मज कोण तारी रे सिद्धेश्वरा, मज कोण तारी रे, दयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अतिकरण, तेची वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदिता, जनार्दनी पाय याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या 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 वारकरी संतांच्या, संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, लोभ अहंता नये म्हणा, जगी विरक्त तोची जाणा, विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 725व्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं गेली शतकानुशतकं महाराष्ट्रातील भागवत धर्म वारकरी संप्रदाय, आपण सर्व वैष्णव संत सज्जन महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून प्रतिवर्ष स्वरूपानं माझ्या माऊलींचा जयघोष करत करत आपल्या मूळ गावावरून हा पायी पालखी सोहळा, दिंडी सोहळा घेऊन ज्ञानोबारायांच्या या पवित्र भूमीमध्ये आपण दरवर्षी येत असतो. तसेही आपण प्रत्येक महिन्याला माऊलींच्या या पुण्यभूमीमध्ये येतच असतो. परंतु आज इथे येण्याला
आज ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजर असणं म्हणजे देवा इतकंच आपलं भाग्य आहे. आजचा दिवस सामान्य माणसानं या दिवसाची अपेक्षा करावी, सामान्य माणसानं या दिवसाची आशा धरून बसावी की ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला हो मी असणं किती महत्त्वाचं आहे. कारण आजचा दिवस हा तुम्ही आणि मी निश्चित केलेला दिवस नाही आहे. आजचा दिवस कार्तिक वद्य त्रयोदशी हा तुम्ही आणि मी नवीन ज्ञानोबारायांनी सुद्धा निश्चित केलेला दिवस नाही आहे. हा दिवस भगवान श्री पांडुरंगानं निश्चित केलेला दिवस आहे. आणि म्हणून या दिवसाला इथे असणं हे देवा इतकंच भाग्याचं आपलं लक्षण आहे. कार्तिक वद्य त्रयोदशी दुपारी 2:30 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी स्थळ, समाधी ठिकाण, समाधीची वेळ, काळ निश्चित स्वतः श्री पांडुरंगानं केलेली आहे. आणि म्हणून या वर्षीचा सोहळा हा क्रमांकानं 725वा आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही 88 वेळा झालेली आहे. त्या 88 वेळेमध्ये हे 725 प्लस करायचे आहेत. म्हणजे हे भाग्य आपल्या नशिबी आलेलं आहे. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत. पुन्हा इथं एकादशीला येणं, पुन्हा इथं द्वादशीला असणं, त्याहीपेक्षा अगणित पुण्य आजच्या दिवशी इथं असणं आहे. कारण का तर आजच्या दिवशी जर इथं माणूस आला ज्ञानोबारायांच्या सोहळ्याकरता तर त्याला भगवान श्री पांडुरंग आशीर्वाद देतात. हे माझं मनोगत नाहीये, हे नामदेवरायाचं मनोगत आहे. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, पांडुरंग प्रसन्नपणे दिदले देणे या ज्ञाना. आणि म्हणून या पद्धतीनं आपण सर्व निगोजकर मंडळी अहमदनगर जिल्ह्यातून निगोज आणि निगोज परिसरातून, त्याही पुन्हा काही कामधंद्याच्या निमित्तानं पुण्या मुंबईकडे राहणारी ही सगळी संत सज्जन आपण वैष्णव समुदाय प्रतिवर्ष स्वरूपानं वैराग्यमूर्ती ज्ञानशिरोमणी परमश्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्री विठ्ठलजी महाराज घुले बाबांच्या कृपा आशीर्वादानं आपण सर्वजण या ठिकाणी येतोय. मर्यादित वेळेमध्ये आपण आजची ही सेवा श्री माऊलींच्या चरणी समर्पित करणार आहोत. सेवेकरता अभंग निवडला आहे. संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्यांची अंगी. सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, अखंड समाधी निधान, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कनिष्ठ बहीण आदिशक्ती ब्रह्मचितकला श्री संत मुक्ताबाई महाराज यांचा 4 चरणाचा संतांची लक्षणं सांगणारा अतिशय महत्त्वाचा गोड प्रासादिक असा अभंग आजच्या या दिवशी कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा श्री संत मुक्ताबाई महाराज आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं, सर्वार्थानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणाऱ्या माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानोबारायांना अर्थात एका सिद्ध संतांना संतांची लक्षणं समजावून सांगतात. हे अभंगाचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठला मंडळी, एखाद्या सामान्य ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीला संतांची लक्षणं समजावून सांगणं विशेष नाही का? एखाद्या सामान्य ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीला संतांची लक्षणं समजावून नाही सांगत ते स्वतः सिद्ध संत ज्ञानोबारायाला. एखाद्या देव न मानणाऱ्या माणसाला देव काय आहे हे समजावून सांगणं, एखाद्या धर्म न मानणाऱ्या माणसाला धर्माची तत्व काय आहेत त्याला धर्मपरायण करणं हे वेगळं आहे. पण इथं संतत्वाची लक्षणं, संतत्वाचा उपदेश कुणाला आहे
सामान्य ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीला नाही, स्वतः ज्ञानोबा राहिलाय. तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, स्वतः ज्ञानोबा राहिलाय. पण हे जरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण असं तरी का करावं? मी सांगत असतो, आपण खूप भाग्यवान आहे. आपण खूप भाग्यवान आहे. महाराष्ट्रात जन्माला आलो. आपण खूप भाग्यवान आहे. नगर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. आणि आपण त्याही पेक्षा भाग्यवान आहे की जोडूनच पुणे जिल्हा आहे आणि आता पुणे जिल्ह्यात आहोत. त्याचं कारण का? त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या देशाचे पहिले पंतप्रधान नाव आठवते? नाव आठवतोय? हा, पंडित जवाहरलाल नेहरू. हा संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये त्यांनी पादाक्रांत केला. स्वातंत्र्याच्या चळवळीला गती देता देता ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात सगळीकडे फिरले, सगळे तीर्थ बघितले, सगळे क्षेत्र बघितले. आणि या महाराष्ट्रातलं वैशिष्ट्य त्यांना आढळलं की जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एकट्या एका महाराष्ट्रात झालेले आहेत. जगात जेवढे संत झाले नाही. लक्षात येते का? महाराष्ट्राचं किती मोठं सौभाग्य आहे. आणि पुढे ते नगरला आले. नगरच्या त्या रणसंग्रामामध्ये त्यांना बंदिवास कारागृहात ठेवलं गेलं, नगरच्या कारागृहामध्ये. आणि तिथे त्यांनी लिखाण केलं आणि त्या लिखाणातून त्याने एक ग्रंथ प्रसिद्ध केला. त्या ग्रंथाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. तो त्या नगरच्या कारागृहामध्ये लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे. त्याने असं सांगितलं, या महाराष्ट्राच्या मातीला कपाळाला लावावं वाटतं आणि आपल्या भाळाला लावून या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करावं वाटतं. त्याचं कारण असं, मी जग फिरलो, सगळं जग फिरलो, जगातून भारतात आलो, भारतातून महाराष्ट्रात आलो. हो, जगात जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. हा महाराष्ट्राचा किती मोठा गौरव आहे, सगळ्यात मोठा गौरव आहे. म्हणून आपण भाग्यवान. इथपर्यंत ऐकायला आपल्याला जरा बरं वाटलं, पण त्याच्या पुढे जरा जे लिहिलंय ते ऐकलं तर आपल्याला थोडासा धक्का बसेल. पुढे चांगलं नाही लिहिलं त्यांनी. पुढचं वाक्य अतिशय जड आहे, तयारी ठेवा. पुढचं जड आहे. त्यांनी असं सांगितलं, महाराष्ट्रातल्या माणसांना असताना माणसं कळत नाहीत. महाराष्ट्रातल्या माणसांना माणसं असताना कळत नाहीत. त्याने असं सांगितलं, एवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले, हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे. पण ते हयात असताना या महाराष्ट्राला कळाले नाहीत, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मुक्ताई संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना संतत्वाची लक्षणं समजावून सांगते. त्याचं कारण आहे, मुक्ताबाईंना संत काय आहे हे माहिती नव्हतं का? ज्ञानोबरायला संतत्वाची लक्षणं समजावून सांगावी, हे ज्ञानोबरायांचं व्यक्तित्व आहे का? लक्षात येतंय का मी काय बोलतो ते? लक्ष आहे ना? लक्ष आहे का? ऐकू शब्द कळतात का? हो म्हणा बरं. हो, शाळा बंद आहे ना, आपणच शाळा चालू करू आता. का सांगतो मी आपल्याला? हे मुक्ताईंना माहित आहे संत काय आहे, संतांची लक्षणं काय आहे आणि संतत्व काय आहे. मुक्ताईला माहित आहे. ज्ञानोबराय म्हणजे स्वतः चालते बोलते ज्ञानाचे बिंब आहेत. त्यांना काय सांगायची गरज आहे? मग हे कुणासाठी आहे? हे फक्त आपल्या करतायत. संत हे त्रिकालदर्शी होते. संत हे त्रिकालदर्शी होते. भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान होतं त्यांना. तिथून पाठीमागच्या संतांच्या परंपरा त्यांना माहित आहे. हो, तिथून पाठीमागच्या संतांच्या परंपरा त्यांना माहिती आहे. सगळी वंशावळ माहित आहे. हयात संत माहित आहे. पण भविष्यात जे संत निर्माण होणार आहे
त्या संतांपासून समाजाला कळायला पाहिजे हे नेमके संत कोणत्या लक्षणाने युक्त असतात, की नुसत्या वरच्या लक्षणावरून संतत्व सिद्ध करायचं आहे. फक्त वरच्या लक्षणावरून नाही, नाहीतर भरपूर आहेत ना. संतांचा काही तोटा आहे का? आता प्रत्येक संताचं एक एक चॅनल आहे. का सांगतो? माणसं आपल्याला हयात असताना कळत नाही, ती गेल्यानंतर आपल्याला कळतात. संत कळणं फार पुढची गोष्ट आहे. शेजारी बसलेला माणूस कोण आहे हे तर कळावं अगोदर. संत कळणं फार पुढची गोष्ट आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांना 56 प्रकारचे भोग आहेत. आपण पालखी सोहळ्यामध्ये जातो, चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, चांदीच्या पादुका आहेत, त्याला सोन्याच्या सोंगट्या आहेत. चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, चांदीच्या पादुका आहे, त्याला सोन्याच्या सोंगट्या आहेत. काही वर्षांपूर्वी आम्ही आळंदीत होतो, त्यावेळेला पुण्यातल्या एका सराफानं माझ्या ज्ञानोबारायला सोन्याचा कितीतरी किलोचा मुखवटा अर्पण केला. कितीतरी किलोचा. सण उत्सवाला घालतात. दुपारची पूजा झाल्यानंतर ज्ञानोबारायचा महानैवेद्य. मी 16 वर्ष इथे राहत होतो आळंदीत. 16 वर्ष. नवीन आलो ना तर मी दिवस ज्ञानोबारायच्या समोरच बसून राहायचो. पुढच्या त्या कारंजा मंडपात, विना मंडपाच्या पुढे तिथे बसून राहायचो. त्या दरवाजातून या बाजूला कोपऱ्यात डाव्या हाताला तिथं बसायचं. सारखा माऊलिंक बघायचं. ती पूजा मी माझ्या डोळ्यानं पाहायचो. आणि माझ्या जीवनाला कलाटणी जर कुणी दिली असेल ती ज्ञानेश्वर महाराजांनीच दिलेली आहे. मी खूप लहान असताना ते पद्माकर गोवईकरांचं अभिनव चरित्र वाचन ऐकायचं. मुंगी उडाली आकाशी. अप्रतिम सोन्याचा सुगंध त्या चरित्राला. असं पद्यवाचन कधीच जमणार नाही कुणाला. आणि त्यामुळे मी इकडे प्रेरित झालो ज्ञानोबारायांकरता. आता सोन्याचा घास आहे, सोन्याचं ताट आहे, चांदीची पालखी आहे, पण हयात असताना त्या मुखात कोणी घास घातला नाही हे कसं विसरता येईल? ती पूजा चालू असताना माझा एक डोळा हसायचा आणि एक डोळा रडायचा. एका डोळ्याला गरम पाणी यायचं आणि एका डोळ्याला थंड पाणी यायचं. एक डोळा हसत होता आणि एक डोळा रडत होता. हसणारा डोळा सांगत होता, माऊली किती सुंदर दिसता हो तुम्ही या चांदी या मुखवट्यामध्ये सोन्याच्या. जड जवाहीर माणिक मोती रेशीम वस्त्र 56 प्रकारच्या सोन्याचा घासाचं ताट आहे. किती सुंदर दिसता. पण हयात असताना माऊली, हयात असताना माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, आपल्याकडे सांगितली ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वरी उपवाशी पोटानं सांगितली हो. आपलं भाग्य किती. ज्ञानोबारायांनी उपवाशी पोटानं सांगितली. आम्ही ज्ञानेश्वरी सांगतोही आणि ऐकतोही ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादानं भरल्या पोटानं. आम्हाला जे भाग्य मिळालं ज्ञानोबारायांच्या नंतर जनसामान्य लोकांकडून मान मान्यतेचं, ते भाग्य ज्ञानोबारायाला हयात असताना नाही मिळालं. आणि म्हणून या अभंगाच्या जन्माकडे जाऊ आपण. ज्ञानेश्वर महाराज आपल्या तीनही भावंडांसह आळंदीमध्ये मधुकरी मागत होते. रस्त्याने येणाऱ्या विसोबा खेचरानं बघितलं की संन्याशीची पोरं आळंदीमध्ये मधुकरी मागत आहेत. तो धावून गेला ज्ञानोबारायाच्या अंगावरती आणि ओरडला, वा काय मजा आले, अरे किती निर्लज्ज हात, चला चालते व्हा. तुमची तोंड पाहिली तरी विटाळ होतो. तुमच्यासाठी आळंदी प्रवेश बंद आहे, सिद्धेश्वराचं दर्शन बंद आहे, इंद्रायणीचं स्नान बंद आहे. तुमची तोंड पाहिली तरी विटाळ होतो. ज्ञानोबारायांनी हे शब्द ऐकले. ज्ञानेश्वर महाराज पुढे चालते झाले. खेचराची खेचर दृष्टी ज्ञानेश्वर महाराजांच्या बगलेतल्या झोळीवरती गेली. त्यानं बघितलं या झोळीमध्ये पीठ आहे, अन्न आहे. याचा अर्थ असा, ही पोरं घरी जाणार, शिजवणार, खाणार आणि सुखात झोपणार.
तो धावून गेला ज्ञानोबरायाच्या अंगावरती. ज्ञानोबरायाच्या बगलीतली झोळी घेतली, फाडली, सगळं पीठ माती मिश्रित करून दिलं आणि ज्ञानोबरायांना बोलू लागला, चला चालते वा, संन्यासाच्या कार्ट्यानो तुमची तोंड पाहिली तरी विटाळ होतो. नाही नाही ते बोलू लागला, तुमच्याकरता आळंदी प्रवेश बंद आहे, सिद्धेश्वराचं दर्शन बंद आहे, इंद्रायचं स्नान वर्ज आहे, अंगावरती सावली पडली तर सचेल स्नान करावं लागतं, चला चालते वा. ज्ञानोबरायांनी विचार केला, हे तोंड पाहिले तर विटाळ होतो ना, मग हे विटाळलेले तोंड या जगाला दाखवायचं नाही आणि या जगाचं देखील विटाळलेलं तोंड पाहायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज रुसले, रागावले आणि अनुतापापोटी सिद्ध बेटामध्ये ताटी बंद करून आतमध्ये बसले. काय झालं म्हणून निवृत्ती, मुक्ताई, सोपाना ताटीच्या जवळ गेले. 2 तास झाले, ज्ञानदेव बाहेर यायला तयार नाही. निवृत्तीनाथांना राहवलं नाही. निवृत्तीनाथ ताटीजवळ जातात आणि आवाज देतात अधिकारानं, ज्ञाना ताटी उघड, ज्ञाना ज्ञाना ताटी उघड, बाहेर ये ज्ञाना. ज्ञानदेव ऐकायला तयार नाही आणि ज्ञानदेव बोलायला तयार नाही. सोपानदेव जातात, दादा ज्ञाना, दादा बाहेर या, दादा ताटी उघड. ज्ञानदेव ऐकायला तयार नाही आणि ज्ञानदेव बोलायला तयार नाही. न राहवलं म्हणून निवृत्ती आणि सोपाना मुक्ताईच्या जवळ जातात. तिच्या खांद्यावरती हात टेकतात. 4 वर्ष ती चिमुकली मुक्ताई. निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ता, ज्यावेळेला ज्ञाना कुणाचं ऐकत नाही त्यावेळेला तो फक्त तुझं ऐकतो ग, फक्त तुझं ऐकतो. जा जरा समजावून सांग त्याला. चिमुरडी मुक्ताई लुटू 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 पावलं टाकत टाकत ताटीच्या फटीजवळ जागते. पण विलक्षण चातुर्य तिचं. ताटीच्या फटीतून डोकून पाहते, ज्ञानेश्वर महाराज आसनस्थ बसलेले आहे. समाधीचं आसन लावलंय, चेहरा लालबुंद झालाय, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. तिचं अंतःकरण भरून आलं, नैन अश्रू लोटले. तिचा भाव अनावर झाला. तिनं सावरलं स्वतःला. कंठर वाजण्या स्वरात आवाज दिला, ज्ञाना दादा, ज्ञाना दादा ताटी उघडा, ज्ञाना दादा बाहेर या. आतापर्यंत निवृत्ती आणि सोपानाशी न बोललेले ज्ञानदेव चिमुरड्या मुक्ताईचा आवाज ऐकला आणि बोलते झाले, मुक्ता तू आहेस? हो रे दादा, बाहेर या ना. नाही ग मुक्ता, आता ही ताटी उघडण्यात शांती बंद नाही केली, ही कायमची बंद. जगामध्ये मान मान्यता मिळावी, आळंदी प्रवेश, सिद्धेश्वराचं दर्शन, इंद्रायचं स्नान मिळावं, संन्यासाची कार्टी म्हणून अवहेलना होऊ नये, समाजात प्रवेश मिळावा, बहिष्कृतता थांबावी म्हणून आई बाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. तरी तोंड पाहिली तर विटाळ होतो ना, मग हे विटाळलेले तोंड या जगाला दाखवायचं नाही आणि या जगाचं देखील विटाळलेलं तोंड पाहायचं नाही. मुक्ताईनं ऐकलं. ती म्हणू लागली, दादा, ज्ञाना दादा, असा विचार करू नका, ताटी उघडा. नाही मुक्ता. त्यावेळेला चिमुरड्या मुक्ताईला राहवलं नाही. ती ज्ञानोबाराला सांगू लागली, माऊली, दादा, ज्ञानाचा महापूर ज्या माझ्या ज्ञानादादाच्या मुखातून निरंतर वाहतोय, या ज्ञानाचा जो विचार करीन त्याचं कल्याण होणार आहे. ज्ञानाचा महापूर वाहतोय. जगाचे अपराध पोटात घालण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. आणि तोंड पाहिली तर विटाळ होतो या सामान्य शब्दांनी ताटी बंद केली. नाही दादा, आपण कोण आहात ओळखा स्वतःला. आपण कोण आहात? आपण कोण आहात माऊली?
माझ्या माऊली ज्ञानोबरायांना सांगते, माऊली आपण ओळखा स्वतःला. आपण कोण आहात? आपण योगी आहात. योगी कुणाला म्हणतात? योगी पावन मना साहे अपराध जनाचा जना. आपण योगी आहात. जगाचे अपराध पोटात घालण्याची शक्ती आपल्याकडे आहे. आपण संत आहात. संत कुणाला म्हणतात? जगानं तिरस्कार करावा, जगानं अन्याय करावा, जगानं पिळवणूक करावी, जगाने छळ करावा, पण हे सगळे अपराध पोटात घालण्याची शक्ती ज्यांच्याजवळ आहे त्यांना संत म्हणतात. ते तुम्ही आहात हे तुम्ही जाणा. आणि ही लक्षणं ज्या लक्षणाने युक्त असतात त्यांनाच संत म्हणतात. अशी संतांची नेमकी लक्षणं कोणती आहेत तेच मुक्ताबाई महाराज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांची अंगी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ मुक्ताबाई महाराज संतांची लक्षणं समजावून सांगतात. संत तोची. संत मुळात संत हा शब्द कसा तयार झाला? अस धातूपासून सत हे वर्तमान कालवाचक विशेषण तयार होतं. त्याला प्रथमेचे बहुवचन लागलं की संत शब्द तयार होतं. असती म्हणजे होणे, असणे आणि राहणे, जे या लक्षणानं युक्त होऊन राहतात, जे या लक्षणानं युक्त होऊन राहतात म्हणजे आचार विचार संपन्न असेल, सतनाम परमात्मा, त्याला प्रथमेचे बहुवचन लागले. सत प्रथमेचे बहुवचन लागले. अंत संत. सत म्हणजे परमात्मा. आचार विचार संपन्नता असेल आणि सतनाम परमात्म्याची प्रतीती असेल त्यांनाच संत म्हणतात. बाकी दाढी वाढवलेली असेल होत बकवास आहे. बाकी जटा वाढवलेल्या असतील तो बकवास आहे. परवा मी याला फेसबुकला एक व्हिडिओ बघितला. एक सुंदरी उतरली आणि तिचे केस, तिच्या जटा 100 फूट होत्या.
100 फूट आणि त्या जटा धरायला 25 माणसं होती. मग आता जटा वाढवणे जर संत असं म्हणावं लागेल तर ती सुद्धा भगवी वस्त्र घातलेली असेल. आपल्या की काय वरच्या रंगाला लक्षणं मानतात. आता आम्ही जातो प्रवासात इकडे तिकडे, आम्हाला लोक पाहतात, हे महाराज आहे का? मी बोर्ड लावलाय कपाळावर, मी कपाळावर बोर्ड आहे का भाऊ? कशावरून महाराज आहे? धोतर, नेहरू शर्ट, उपरणं असेल किंवा नसेल, टोपी. आता बरीच लक्षणं मायनस झाली. वरून सुरुवात झाली. आता जवळजवळ टोपी कुणी घालतच नाही. आमच्याकडे प्रोफेशनल आहे, फक्त कीर्तनाला टोपी काढायची. त्याच्यानंतर उपरणं पण गेलं, हळूहळू धोतर जाऊ नये म्हणजे बरं. शर्ट पण गेले. हो, दिगंबरा शर्ट राहिले ना जुने, आता कटिंग आलेत ते. आता हे वरच्या लक्षणानं जर लक्षणं सांगितली, बहिरंग लक्षणं म्हणतात, त्याच्यावरून संतत्व नाही, मुक्त यंतरंग लक्षणं सांगतात. नुसत्या बहिरंगानं संतत्व ठरत नाही महाराज. आम्ही कीर्तन करतो ना, आम्ही कीर्तनकार आहोत, आमच्याकडे तो गुण आहे. महाराज नाही आम्ही. माफ करा, ज्ञानोबरायच्या पूर्वी महाराज कुणाला म्हणत होते? शास्त्री बुवा सांगा. तुकोबरायच्या पूर्वी महाराज कुणाला म्हणत होते? आपल्या संस्थेची परंपरा आहे, बुवा म्हणायची. काय म्हणायचे? बाबांना काय म्हणत होते? हा, माफी मागून सांगतो, गुले बुवा. बुवा, मोठे बुवा, मारुती, वैद्य, निकम, बुवा बाबा. महाराज कुणाला म्हणत होते? अरे आपले बाप, हे आपले बाप आहेत आतापर्यंत, हे बाप खरे. अरे ह्या कातड्याला तर कुणी जन्म देईन? कधी कधी माणसं विकारातूनही जन्माला येतात. हाडा मासाच्या गोळ्याला जन्म देणारा आहे आणि बाप एका अंशानं बाप आहे, पण पूर्ण अंशानं आई बाप नाहीये. आपल्याला 2 वंश आहे, एक आहे मांस वंश, दुसरा आहे विद्यावंश. मांस वंशाचा आहे उतार्यावर नाव, दाखल्यावर नाव, पण विद्यावंश अरे कुणाचा आहे तू? अरे जोग महाराजांचा चेला आहे. हा, बुवांचा विद्यार्थी आहे. मी जायचो सर, माझ्याकडे विणा होता. 1 वर्षभर, 3ऱ्या वर्षाला भजनाचा विणा माझ्याकडे होता. सेवा असते 10च्या आतल्या विद्यार्थ्यांना. 2ऱ्या वर्षात काय काम होतं मला? संडास साफ करायची संस्थेची. काय काय हे पुण्य तेच आहे. दुसरं अकाउंट नाही माझं, तेच आहे, दुसरं काय नाही. बुवानी खूप प्रेम दिलं मला. एवढे पोरं घाबरायचे बुवांजवळ जायला, पण त्या चष्म्यातल्या भिंगेतून नजर काढली वरती अशी टाकली, अशी पद्धत होती पाहिजे. कोण मंगळापूरकर आहे का रे? हे काय लगेच जा, ज्ञानी काहीतरी राहायचं पुढे वाचन. काय मी तर म्हणतो, तुमच्या इतकं भाग्य कुणाच्याच वाटेला आलं नाही त्यांच्या बाबतीत. ठरव. भाग्यवान. पुन्हा माऊली आपल्याला काही कमी पडतच नाही. त्यांच्यानंतर डॉक्टरांना घातलंच आपल्या झोळीत. डॉक्टर काय मोठे महापुरुष, आपण भाग्यवान आहे. पुन्हा ते डॉक्टर. का बोलतो मी हे? संत काय आहेत हे अंतरंगानं शिकवलं आपल्याला.
तोच, बाकी नाही. हो. आणि संत काय आहे हे ज्ञानोबारायाच्या वंशानं सांगावं. संत काय आहे हे ज्ञानोबारायाच्या परंपरेनं सांगावं. संत काय आहे हे ज्ञानोबारायाच्या कुळानं सांगावं. कारण आठवा काय भोगलंय त्यांनी. विठ्ठलपंत हे त्यांच्या वडिलांना अपत्य होत नव्हतं. गोविंदपंतांना वेदाचं पुरश्चरण केलं, वेदाचं पठण केलं. वेदाच्या पुरश्चरणाचं, वेद पठणाचं, वेद मंत्र घोकण्याचं तप आरंभलं संतती प्राप्तीसाठी. आणि मग वेदाची कृपा झाली. त्या वेदाच्या पूर्ण पुरश्चरणानं, त्या वेदाच्या पठणानं, वेदाच्या मंत्रशक्तीनं गोविंदपंतांना पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि त्या पुत्ररत्नाचं नाव ठेवलं वेदमातू. ज्ञानोबारायांच्या वडिलांचं, विठ्ठलपंतांचं पूर्वीचं नाव वेदमातू असं आहे. जरा वाचा, प्रबंधामध्ये आहे. या गॅझेटेड नोंदी आपल्या धर्माच्या. वेदमातू असं नाव आहे. विठ्ठलपंत नाम नंतर नामकरण झाले. ते विठ्ठलपंत बालवयापासूनच ज्ञानोपासक होते. 4 वेदाचं, 18 पुराणाचं, उपनिषदाचं, 6 शास्त्रांचं वयाच्या 12व्या वर्षापर्यंत पठण करून टाकलं, घोकलं. त्यानंतर पंढरची वारी पूर्व परंपरागत वयाच्या 18 वर्षापर्यंत विठ्ठलपंतांनी या देशातली सगळी तीर्थ पायी फिरलेले आहेत. या देशातली सगळी तीर्थ पायी फिरलेले आहेत. बद्रीनाथ, केदारनाथ, द्वारका, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, वैष्णवदेवी, मानस सरोवर, कैलास, या सगळ्या यात्रा वाचा. ज्ञानोबाराच्या चरित्रात आहे ना. मग आज ही महाराज, ही वारकरी संत मंडळी केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेला जातात. हे धंदे नाही आहेत बरं. फक्त त्या काळची पद्धत त्या पद्धतीनं जात होते. आता आधुनिक पद्धतीनं जातात. पण आपली श्रद्धा तर समर्पित करतात ना, तिथं जाणं महत्वाचं आहे. आता आज आळंदीत आहे, तू पायी आला की विमानानं आला कोण विचारत नाही. तू आज आळंदीत आहे का? नाही तर बरेच अभागी कालच निघून गेले. म्हणजे पुण्य कमी पडलं थोडंसं त्यांचं. आता मी रात्री आलो, उशिरा होईना, अति पावसात, रस्ताच दिसत नव्हता मला. रात्रीचा रस्ता दिसत नाही पावसात. का? फिरत 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 अशी तीर्थयात्रा करत करत विठ्ठलपंत आळंदीमध्ये आले. सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतलं, इंद्रायणीचं स्नान केलं, पुन्हा सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या पिंपळाच्या पाराजवळ बसले. सकाळी सकाळी सिद्धोपंत सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आले. दर्शन घेतलं आणि त्या पिंपळाला प्रदक्षिणा करून तिथे बसले. ते तेजस्वी तेजपुंज तरुणाबाण युवक कोण आहे म्हणून नमस्कार केला. तो चेहरा बघितला विठ्ठलपंतांचा ना, अतिशय तेजपुंज चेहरा बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या कन्येची आठवण झाली. त्यांच्या कन्येचं नाव मीनाक्षी. ज्ञानोबारायांच्या आईचं नाव लग्नानंतर रुक्मिणी आहे. पत्रिका पाहावी लागते ना, 2 नावं असतात ना. मग पत्रिकेत लग्ना अगोदर मीनाक्षी, नंतर रुक्मिणी. त्यांना प्रार्थना केली, पुरणपोळीचा प्रसाद केला, घरी जेवायला बोलवलं. त्या रात्री तिथेच मुक्कामाला ठेवलं. सिद्धोपंत झोपले. त्यांच्या स्वप्नात परमात्मा श्री पांडुरंग आले आणि स्वप्नात आलेल्या पांडुरंगानं सांगितलं की सिद्धोपंत, विठ्ठलपंतांना तुमची मुलगी द्या, तिचं नामकरण करा रुक्मिणी. मीनाक्षी द्या त्यांना. जगाचं कल्याण करणारी 4 नररत्न जन्माला येणार आहेत.
सकाळी उठले, स्वप्न दृष्टांत विठ्ठलपंतांना सांगितला. विठ्ठलपंत म्हटली, माझी तीर्थयात्रा चालू आहे आणि मी विरक्ती धारण केलेली आहे, माझा विवाहाचा मनोदय नाही. पण सिद्धोपंतांनी सांगितलं, माझं नाही आहे ते मनोगत, मला देवाची कृपा झाली, देवानं दृष्टांत दिला, स्वप्नात येऊन सांगितलं, हाय हे देवाचं मनोगत आहे, मी फक्त तुम्हाला विदित करतोय. ते म्हटले, स्वप्नात येऊन सांगितलं ना, स्वप्न तुम्हाला पडले ना, देव माझ्या तर नाही ना स्वप्नात आले. बरं मग आजच्या दिवस तरी थांबा, बघू देवाच्या काय मनात आहे. विठ्ठलपंत त्या दिवशी तिथंच थांबले, रात्री झोपले. देव विठ्ठलपंतांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात दृष्टांत सांगितला, मीनाक्षीचा स्वीकार कर, तिच्याशी पाणी ग्रहण कर, नाव रुक्मिणी ठेव, जगाचं कल्याण करणारी घटना होईल. सकाळी तो दृष्टांत जसाच तसा सांगितला. योग्य वेळ पत्रिका बघितली आणि काही दिवसांमध्ये विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणीचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर सिद्धोपंत, विठ्ठलपंत, सिद्धोपंतांची पत्नी आणि आईसाहेब रुक्मिणी माता आपे गावी गेल्या. आपे गावी गेल्यानंतर काही दिवस तिथेच राहिले. पण पुढच्या कालखंडामध्ये पंढरीची वारी आली. ही सगळी मंडळी पुन्हा पंढरीच्या वारीसाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाली. पंढरीची वारी झाल्यानंतर विठ्ठलपंतांनी मनोदय सांगितला, मला उत्तरेकडे जायचंय, काही दिवस मी तिथेच जाऊन राहणार आहे, तीर्थाटन करणार आहे, आपण रुक्मिणीला घेऊन आळंदीला जा. सिद्धोपंत आपल्या कन्येला घेऊन आळंदीमध्ये आले आणि विठ्ठलपंत उत्तरेच्या यात्रेला निघाले. बद्रीनाथ, केदारनाथ सगळं फिरत 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 पुन्हा गेले त्र्यंबकेश्वरला, त्याच्यानंतर पुन्हा गेले सप्तशृंगी गडावर, पुन्हा गेले पंचवटीला, पुन्हा गेले ब्रह्मगिरीला, असं सगळं फिरत फिरत पुन्हा आळंदीमध्ये आले. 6 वर्ष स्तब्ध राहिले. किती वर्ष? 6 वर्ष स्तब्ध राहिले. पण सगळं वेदाचं पठन, सिद्धेश्वराचं दर्शन, इंद्रायणीचं स्नान, भगवंताचं चिंतन, विरक्ती, अशी विरक्ती मनामध्ये प्रवेश करून गेली आणि असं वाटलं मनामध्ये की संसाराचा त्याग करावा आणि कुठेतरी एकांतवासामध्ये जाऊन राहावं. आणि एक दिवस सकाळी उठले आणि रुक्मिणीला म्हटले, रुक्मिणी अगं संसारामध्ये काही यश दिसत नाही, मला वाटतं संन्यास घ्यावा. पुन्हा जेवायला बसले ताटावरती, रुक्मिणी अगं संसारामध्ये काही यश दिसत नाही, मला वाटतं संन्यास घ्यावा. पुन्हा सायंकाळी प्रार्थना झाली, नित्य उपचार केले, रुक्मिणी समोर आली, रुक्मिणी संसारामध्ये काही फलप्राप्ती नाही, मला वाटतं संन्यास घ्यावा. महिनाभर रोज तेच. एक दिवस सकाळी सकाळी विठ्ठलपंत म्हणे रुक्मिणीला, रुक्मिणी अगं संसारामध्ये यश दिसत नाही, मला वाटतं संन्यास घ्यावा. कंटाळल्या स्वरात रोज तुमची कटकट, रोज उठलं का तेच, रोज उठलं का तेच, घ्यावा एकदाचा संन्यास. पडत्या फळाची आज्ञा मानली आणि बस मनाची निश्चय केला. त्याच वेळेला संसाराचा त्याग केला आणि निघाले उत्तरेच्या दिशेने. नंतर गेले, पुढे गेल्यानंतर रामानंद स्वामी, श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये राहिले. पण पूर्वाश्रमीचा इतिहास सांगितला नाही. त्यावेळेला पूर्वाश्रमीचा इतिहास सांगितला नाही, मग नाव ठेवलं चैतन्य, चैतन्य आश्रम असं नाव ठेवलं. पण ज्या दिवसापासून विठ्ठलपंत रुक्मिणीला सोडून गेले, त्याच दिवसापासून रुक्मिणीनं तप आरंभलं. इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वराचं दर्शन, अतिशय श्रद्धेनं, अतिशय व्याकुळ भावनेनं, आर्त भावनेनं आपल्या पतीच्या पुनर्प्राप्तीसाठी तिनं कडक असं व्रत आरंभलं. रोज इंद्रायणीचं स्नान करायचं, ओल्या वस्त्रानं सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं.
सिद्धेश्वराचं प्रक्षालन करायचं, पूजा करायची, मंदिराला प्रदक्षिणा करायची आणि रोज 1008 प्रदक्षिणा स्वर पिंपळाला मारायच्या ओल्या वस्त्राने. असं व्रत आरंभलं. पातिव्रत्य धर्माचा स्वीकार केला आणि मनोमन फक्त परमात्म्याचं, सिद्धेश्वराचं चिंतन चालू होतं. असं करता 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 तपाचं सामर्थ्य वाढलं. 1,08,000 प्रदक्षिणा झाल्या, 1,25,000 पूर्ण झाल्या. त्यावेळेला रामानंद स्वामींना स्वप्नात दृष्टांत झाला की हा चैतन्य नसून हा विठ्ठल आहे आणि याची एक स्त्री आहे आणि ती याची वाट पाहते. तिनं व्रत आरंभलंय आणि खूप कडक व्रत आहे. सकाळी उठले आणि आवाज दिला विठ्ठल पंतांना. दबक्या आवाजात फक्त चैतन्य म्हटले. चैतन्य. नंतर खऱ्या नावानं हाक मारली. विठ्ठल, विठ्ठला, विठ्ठल, हे चैतन्य. विठ्ठल पंतांच्या अंगावरती रोमांच चालू. माझं मूळ नाव कसं काय कळालं स्वामींना. थर 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 कापत पुढे आले. अंगाचा कापरा होत होता. म्हणून खूप पश्चाताप झाला. स्वामींना कसं काय कळालं आणि म्हणून स्वामी कसं जाणलं म्हणून विठ्ठल पंत पुढे आले. शिरसाष्टांग प्रणिपात केला आणि प्रणिपात केल्यानंतर विठ्ठल पंतांनी सांगितलं, क्षमा करा स्वामी, क्षमा करा, अपराध झाला, या पामराला क्षमा करा स्वामी. मला वैराग्य प्राप्त झालं होतं पण मी संसार सोडला, क्षमा करा. त्यावेळेला रामानंद स्वामींनी सांगितलं, अरे हे खरं आहे का तुझं नाव चैतन्य नसून विठ्ठल आहे. तुझा विवाह झालेला आहे, पत्नीचा त्याग करून आलास, तुझी एक स्त्री आहे आणि ती तुझी वाट पाहते. अरे शाप का घेतो तिचा. स्त्रीला जर संतती प्राप्ती करून दिली नाही तर पुरुषांना नरक प्राप्त होतो. लक्षात घ्या. स्त्रीला जर संतती प्राप्ती करू दिली नाही तर नरक प्राप्त होतो. अरे शाप का घेतो तिचा. जा, माझी आज्ञा आहे तुला, मी येतो सोबत. पुन्हा संसार साधना कर, संसारात प्रवेश कर. मी मंत्रार्जनानं तुझी शुद्धी करतो आणि तू गृहस्थ आश्रमाचा स्वीकार कर. फिरत 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 आळंदीला आले विठ्ठल पंतांना घेऊन. विठ्ठल पंतांना थांबवलं. सिद्धोपंत त्या पिंपळाच्या पारापाशी बसले. रुक्मिणीनं नमस्कार केला. रामानंद स्वामींनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. तिचं अंतःकरण भरून आलं, कंठ दाटला आणि म्हणून हसली, स्मित हास्य केलं. त्यांनी बघितली हिच्या नयनात अश्रू आहे. रामानंद स्वामी म्हटले, हे सौभाग्यवती हसतेस का. ती म्हटली, तुम्ही पुत्रवती म्हणाला, हा आशीर्वाद या जन्मा का पुढच्या जन्मातला. माझा आशीर्वाद वाया जाणार नाही. तुझ्या तपाच्या सामर्थ्याने मी सर्व जाणलंय. हा आवाज दिला विठ्ठल पंतांना, विठ्ठला. रुक्मिणीने विठ्ठल पंतांना बघितलं, अंतःकरण भरून आलं. गळगळा अश्रूचे पाठ लोटले. नमस्कार केला. खांद्याला हात धरून विठ्ठल पंतांनी रुक्मिणीला उभं केलं. त्रिवार क्षमा याचना केली. माफ कर रुक्मिणी, मला मी चुकलो तुझ्या संबंधानं. खूप अन्याय झाला तुझ्यावरती, खूप मोठा अपराध झाला. पण आता मला स्वामींची आज्ञा आहे, आपण पुन्हा संसार करू. संन्यासाचा त्याग करतो. आले, आळंदीत राहिले. पण आळंदीकरांनी काही सुखानं राहू दिलं. सगळ्या आळंदीच्या धर्मपंडितांमध्ये चर्चा व्हायला लागली. शास्त्री वा,
काय वेळ आली बघा. गृहस्थ आश्रमाचा त्याग करून माणसं संन्यासी झाली आणि वासना फोपावली म्हणून संन्यास सोडून पुन्हा गृहस्थात आली. काय वेळ आली. कुठे नेऊन ठेवलाय शास्त्र न्याय. नाही नाही ते बोलू लागली. मग फरमान सोडलं, समाज बहिष्कृत केलं. आळंदी प्रवेश नाही, सिद्धेश्वराचं दर्शन नाही, नाही नाही तो त्रास दिला. म्हणून शास्त्र न्याय मिळावा म्हणून धर्मपंडितासमोर प्रार्थना केली. धर्मपंडितांनी सांगितलं, इथं तुम्हाला न्याय मिळायचा नाही, आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. तुम्ही तपसाधना करा. मग गेले तपसाधना करण्यासाठी नाशिकवरून त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. काळी कुट्ट रात्र उतरी, ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट, धो 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 पाऊस पडतोय. त्या काळोख्या रात्री त्या विजांच्या कडकडामध्ये ढगांचा आवाज, धो धो पाऊस पडतोय. वारा सुसाट सुटलाय आणि वाघाची डरकाळी कानावर आली. वाघाची डरकाळी ऐकली लहान मुलं, सोपाना, ज्ञानदेव, निवृत्ती, मुक्ताई सैरभैर झाली. एकमेकाला आवाज देऊ लागली, आई, बाबा, आई. सगळी दिशाहीन झाली. पण निवृत्तीच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. निवृत्तीने एका गुहेत प्रवेश केला. ती गुहा होती गहिनीनाथांची गुहा. त्या गहिनीनाथांच्या गुहेमध्ये प्रवेश केला आणि आवाज आला, अलख निरंजन, अलख निरंजन, निवृत्ती, अलख निरंजन. तेजपुंज साधू बघितले, समोर गेले, चरणाशी बसले. गहिनीनाथांनी निवृत्तींच्या मस्तकावरती हात ठेवला. दर्शनात स्पर्शनात कृपया शिष्य देहके, गुरु कृपा केली, आध्यात्म दीक्षा दिली आणि निवृत्तीनाथांची अध्यात्माची वेगळी वाट सुरू झाली. नंतर आले पुन्हा पर्वत आळंदीमध्ये. पण तरी सुद्धा संन्याशाची कार्टी तोंड पाहिली तर विटाळ. मग करावं काय. मग धर्मपंडितांनी न्याय दिला, देहांत प्रायश्चित्ताचा न्याय. एवढ्या लहान वयात मुलं असताना देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी चर्चा करतात. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी, मुलांच्या कल्याणासाठी आपल्याला शास्त्र न्याय मानावाच लागेल. आपण घेऊ देहांत प्रायश्चित्त. पण रुक्मिणी माता म्हटली, ही मुलं किती लहान आहेत. या गवताच्या खोपट्यामध्ये ठेवून या सिद्धपेठाच्या वनामध्ये या लहान मुलांना सोडून आपण जायचं, देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. हो रुक्मिणी, आवर घाल, स्वतःच्या मनाला आवर घाल. आपल्याला जावं लागेल, आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे, शास्त्राचं ऐकावंच लागेल. एके दिवशी रात्री विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला उठवलं आणि सांगितलं, रुक्मिणी उठ, तयारी कर, आपल्याला निघायचं आहे अनंताच्या प्रवासाला. दोघेही पती पत्नी लहान मुलांचे चेहरे एकटक पाहतात. रुक्मिणीला राहत नाही. ती चिमुरड्या मुक्ताईच्या जवळ जाते, तिच्या गालावरून हात फिरवते आणि पटापटा पापे घेते. सोपानाच्या जवळ जाते, त्याच्या गालावरून हात फिरवते आणि पटापटा पापे घेते. ज्ञानदेवाच्या जवळ जाते, चेहऱ्यावरून हात फिरवते, डोळ्याला अश्रूचा पाट वाहतोय. विठ्ठलपंतांनी खांद्यावरती हात ठेवला, रुक्मिणी जावर स्वतःला, मुलांच्या कल्याणासाठी जातो. नाही तर ही लोक तोंड पाहिजे नाही त्यांची.
त्यावेळेला विठ्ठल पंतांनी निवृत्तीला उठवलं आणि निवृत्तीला सांगितलं, निवृत्ती, आम्ही जातोय प्रयाग क्षेत्री गंगेमध्ये देह समर्पित करायला, आम्ही अनंताच्या प्रवासाला चाललोय. निवृत्तीने हे शब्द ऐकले, आई बाबांच्या चरणाशी लोटांगण घातलं. बाबा रडू नको निवृत्ती, तू निवृत्ती आहेस हे सगळं तुला पचवायला पाहिजे. ज्ञानोबराच्या चेहऱ्यावरती हात फिरवला आणि असा ज्ञाना निवृत्तीच्या कुशीत घातला. हा ज्ञाना, याला तू सांभाळायचं, तू याला दीक्षा द्यायची. सोपानाच्या अंगावरून हात फिरवला आणि असा कडेवरती हात घातला. हा सोपाना, याला तू सांभाळायचंस. ही चिमुरडी मुक्ताई, हिला तुझ्या कडेवर दिलं, हिला तू सांभाळायचंस. निवृत्तीने आकांत केला, आई बाबा, एक कसं पचवायचं मी, एवढा धीर नाही माझ्यात आई बाबा, एवढा धीर नाही. निवृत्तीला पोटाशी घातलं, पाठोपटली तूच करू शकतोस, तुझ्या हातात ही शक्ती आहे, तुला पचवावं लागेल. हे क्षमा करा मला आणि आमच्या पश्चात आई बापाची उणीव भासू देऊ नको. निवृत्ती, माझ्या मुक्ताला सांभाळ. पुन्हा एक वार आपल्या चारही लेकरांना डोळे भरून बघितलं. प्रयाग क्षेत्री गेले, त्रिवार गंगेला नमस्कार केला आणि ओम नमो गंगे हरा म्हणून गंगेमध्ये देह समर्पित केला. पण ज्ञानोबरायाचा, निवृत्तीरायाचा छळ काही थांबला नाही. संन्याशाची कार्टी, तोंड पाहिली तर विटाळ, आळंदी प्रवेश नाही, चालूच होत. इतका त्रास व्हायचा ना, साध मडकं मिळू दिलं नाही हो मांडा भाजायला. शास्त्र न्याय पाहिजे आम्हाला. शास्त्री बा ज्ञानदेव बोलते झाले, शास्त्र न्याय पाहिजे, शास्त्र न्याय पाहिजे ना. मग जा दक्षिण काशीला. पैठण दक्षिण काशी आहे, गोदावरीचा पुण्य परिसर. श्री ज्ञानदेव निवृत्ती सोपाना मुक्ताई मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत करत अनवाणी पायानं, पायाला पानं बांधून चारही लेकरं पैठणला गेली अनवाणी पायानं. का? शरीराला साधना घडावी म्हणून, विरक्ती आपल्या अंगामध्ये प्रवेश करावी म्हणून. पैठणात गेले, धर्मसभा बसलेली होती. त्या धर्मसभेच्या बाजूला उभे ठाकले. सकाळची धर्मसभा, पंडितांची चर्चा चालली होती. त्यावेळेला ज्ञानोबराच्या सभेमध्ये गेले. शास्त्री बुवा, हे आळंदीच्या ब्राह्मणांचं पत्र आहे, आम्हाला न्याय हवाय. काय गुन्हा काय तुमचा? ज्ञानदेव म्हटले, आमचा काही गुन्हा नाही, या पत्रात वाचा, फक्त आम्हाला समाजात मान मान्यता मिळावी. त्यावेळेला ज्ञानोबरायचं टवाळ केलं तिथल्या पंडितांनी. नाव काय रे तुमचं? त्यावेळेला ज्ञानोबरायने सांगितलं, हे निवृत्तीनाथ. तू रे मी सोपाना, आणि तू ग मी मुक्ता, आणि तुझं रे. त्यावेळेला ज्ञानोबरायने सांगितलं, माझं नाव ज्ञाना. त्यावेळेला एक कोळी होता गैबी. त्या गैब्याच्या कोळ्याच्या त्या गैबीनाथाच्या रेड्याचं नाव काय? ज्ञाना. अरे या गैब्याचा रेडा आहे ज्ञाना, त्याचंही ज्ञानाचं आहे. मग तुझ्यात आणि त्याच्यात काही फरक?
ज्ञानदेव म्हटले माझ्यात आणि त्याच्यात काहीच फरक नाही. ही ज्ञानोबरायची लीला आता इथून सुरुवात होते. ही पैठणातली लीला आहे. रेड्यामुखी वेद बोलविला रेड्यामुखी वेद बोलविला सर्व द्वेषांचा रेड्याच्या मुखातनं वेद बोलविला. त्याच्यानंतर जड भिंती चालवली, अनेक लीला केल्या. त्याच्यानंतर जी निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ही सामान्य लीला आहे का? रेड्याच्या मुखातनं वेद बोलवलं. सगळ्या ब्राह्मणांनी आपल्या पोथ्या तिथं शुद्ध करून घेतल्या, त्यांनाच येत नव्हतं. आता ब्राह्मण तुम्हाला भेटतील कशा करता बोलतो मी. ही ज्ञानोबरायची लीला आहे. रेड्याच्या मुखातनं वेद बोलवला. अरे तो पशु आहे. आज रेड्याच्या मुखातनं जर वेद बोलवला नसता, हा चमत्कार केला नसता, तर पैठणातल्या धर्मपंडितांनी न्याय दिला असता का? न्याय दिला असता का? नसता दिला न्याय. आज आमच्यासारखे अनेक रेडे तो वेद बोलला. आम्ही कीर्तन करतोय, आम्ही अभंग ओव्या संस्कृत ही कीर्तन ज्ञानोबरायचा विचार आम्ही रेडेच. आम्हाला जर कीर्तन प्रवचन करता नाही आली तर आम्ही पण रेडेच. ज्ञानोबरायची कृपा झाली आमच्या. पुन्हा तसेच नेवासे ग्राम गेले. मेले माणूस जिथं उठविले. ज्ञानोबरायचं दर्शन झालं. सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला. ती म्हटली सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद कुणाला? मी विधवा आहे. काय झालं? माझे पती गेले. पती गेले? अंत्ययात्रेची तयारी चालली होती. कुठे? हे काय? मस्तकावरती हात ठेवला. नाव काय याचं? ते म्हणले यांचं नाव सच्चिदानंद. नाव सच्चिदानंद आणि तो मेलाय. आवाज दिला सच्चिदानंद उठा. चैतन्य आलं त्याच्यामध्ये, उठले ते आणि त्यांना लेखक बनविलं. कोण? सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. आळंदीच्या त्या पैस खांबाला बसून ज्ञानेश्वर महाराजांनी भाद्रपद मास कपिला षष्ठी ज्ञान गोदावरीच्या तीरी, त्या गोदावरीच्या तीरावर कपिला षष्ठीच्या दिवशी भाद्रपद महिन्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याचं व्रत आरंभलं. संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली. हो, मग मात्र ज्ञानोबरायाच्या बाबतीतला सगळा वृत्तांत संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये पसरू लागला. ज्ञानेश्वर महाराजांचे अनेक वैष्णव समुदाय, संत मंडळी भक्त बनले. ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत दिंड्या चालू लागल्या. तो पैठणातून तो रेडा होता ना, तो तसा सोबती घेतला. पुढच्या प्रवासामध्ये त्या आळे गावामध्ये आल्यानंतर तो रेडा थकला. त्याचं देहावसान झालं. ज्ञानोबरायला त्यांनी समाधी दिली. आज या जगातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय? वारकरी संतांनी किती मोठी प्रतिष्ठा एका जनावराला दिली का इथे एका रेड्याचं देव म्हणून दर्शन घेतलं जातं आणि त्याच्याकरता समाधी बांधली जाते. आज रेड्याची वारी आहे. रेडा समाधीची काय वारी आपल्याला जवळ आहे ना. का बोलतो मी? पुढे आले पुन्हा
नारायणगाव, आळेफाटा, मंचर, पुढे मंचरच्या पुढे आल्यानंतर घाट उतरले आणि त्या खेडच्या तिथे वाकीला तो गैबी कोळी जो होता त्याचंही देहावसान झालं. त्या गैबी कोळ्यालाही तिथे समाधी दिली. चाकणच्या आणि खेडच्यामध्ये येताना डाव्या बाजूला त्या गैबी कोळ्याचं मंदिर आहे. बघा तुम्ही आता. आजान वृक्ष पण आहे. हो, आजान वृक्ष आहे. कशा करता सांगतो मी. हा आजान वृक्ष म्हणजे ज्ञानोबारायची कोण काही समाधी ज्ञानोबारायने दिलेली आहे. आलं का लक्षात. मग तसेच आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्यानंतर ज्ञानोबारायचा जय जयकार झाला. सगळे वैष्णव ज्ञानोबारायच्या सोबत आळंदीमध्ये आले. ती काय ती वारी झाली. नंतर कार्तिक या अगोदरची एकादशी पंढरीच्या वारीला गेले. पंढरीच्या वारीला गेल्यानंतर दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी झाली आणि ज्ञानदेव पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या समोर गेले. सोबत ही सगळी मंडळी आहे. नामदेव महाराज आहे, गोरोबा काका आहे, नारा, विठा, गोंदा, महादा, हो सगळे हे कानो पाठक आहे, भोजलिंग काका, ही सगळी मंडळी. अगदी शुकाचार्यापासून पाराशर ऋषीपासून शुक आणि दालभ्यांपर्यंत ही सगळी मंडळी ब्रह्मदेवापासून सगळे त्या वारीत आहेत. जस्ट 5 मिनिटं वाचलं मी समाधी प्रकरण. आता सगळं वर्णन आहे, आपण वाचा. आज एकदा तरी ज्ञानोबारायच्या नामदेव महाराजांचं समाधीचं प्रकरण वाचावं. सगळं वर्णन आहे. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाच्या जवळ गेले आणि पांडुरंगाला मनोगत सांगितलं, देवा मला तुमच्याशी बोलायचं आहे, अतिशय महत्वाचं. काय ज्ञाना. त्यावेळेला देवाला सांगितलं ज्ञानोबारायांनी, समाधी तुझ पाशी घेईन मी देवा, घेईन मी. देवानं ऐकलं. ज्ञानदेव देवाचे प्राणप्रिय. ज्ञाना इतक्या लवकर समाधी का रे. काम संपलं देवा, काम संपलं. हे सगळं शास्त्र एका मुशीतून काढलं आणि सगळ्या समाजाच्या हाती दिलं. प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. एक गुरु एक शिष्य परंपरा होती. ज्ञानोबारायांपर्यंत ज्ञाननाथ होतं, पण ज्ञानोबारायानंतर ज्ञानदेव झालं आणि सगळा संप्रदाय मोकळा करून दिला. अध्यात्माची नवी दिशा जगाला दिली, मेळविली मांदी वैष्णवांची. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जना. उदार तुम्ही संत हो केला भगवद्गीते अर्थ. हे दिलं देवा, काम संपलं. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ, सामान्य ज्येष्ठापासून तर सामान्यापर्यंत ज्ञानाची दारं खुली करून दिली. काम संपलं. आता एकच म्हणतोय, आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. ज्ञानाचं बोलू नकोस. ज्ञानदेवांचं अंतःकरण जड झालं. नाही देवा, अरे थांब आता ज्ञाना. भरपूर थांबलो ना देवा. गुरु करता 2 वर्ष थांबलो, मधल्या भावासाठी 2 वर्ष थांबलो, लहान बहिणीसाठी 2 वर्ष थांबलो. ज्ञानोबारायचं नाहीतर अगोदरच समाधी घ्यायची ती 6 वर्ष अगोदर. पण थांबलो 21 वर्ष 5 महिने आणि 3 दिवसाचं आयुष्य ज्ञानोबारायचं आहे. 22व्या वर्षामध्ये ज्ञानोबारायने समाधी घेतली. देवा थांबलो मी, आता थांबू नका मला. रुक्मिणी आईसाहेबाकडे ज्ञानोबारायनं बघितलं, माते तू माझी माता आहेस ग. एका विठ्ठलानं एका विठ्ठलाच्या पदरात टाकलं. आईबाप म्हणून तुमच्याकडेच मागणं मागायचं होतं. रुक्मिणी पांडुरंगाच्या जवळ गेली, हात धरला. काय म्हणतो तू.
अगं तो म्हणतो समाधी घ्यायची, पण समाधी ज्ञानदेव घेत असताना माझा आत्मा माझ्यापासून बाजूला जातो का? कसा बाजूला जाईन? तो ज्ञानदेव आहे. तो कोण आहे? तो ज्ञानदेव आहे. तुमच्यापेक्षा ज्ञान वेगळं आहे का? तुमच्याकडेच येणार आहे. तो अज्ञानी नाही. ऐका त्याचं, द्या त्याचं मनोगत पूर्ण करा. ठीक आहे रुक्मिणी, देवा वेळ सांगा. कुठे घ्यायची समाधी? समाधी तुझ पाशी घेईन मी. नाही ज्ञाना, समाधी इथे नको, आळंदीला ठेव, सिद्धेश्वराच्या जवळ, इंद्रायणीच्या तीरावर, त्या वालुकायमा प्रदेशाच्या शेजारी सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आणि तिथं अति गुह्य आणि गौप्य अशी जागा आहे. कोण सांगताय? स्वतः देव सांगतात. या त्रिभुवनामध्ये, या पृथ्वी तलावर, या अवनी तिरी एक अशी गुह्य आणि गौप्य ठिकाण आहे. त्या गुह्य म्हणजे गुहा, गौप्य म्हणजे गुप्त. गुहा कशी आहे? तिथे तुझ्या समाधीची जागा मी निश्चित केलेली आहे. ऐका, तिथे समाधी घ्यायची. ठरली तारीख ज्ञाना, तिथी ठरली, वेळ ठरली आणि ठिकाण ठरलं. ठिकाण आळंदी, वार गुरुवार, तिथी कार्तिक वद्य त्रयोदशी आणि वेळ दुपारी 2:30 वाजता. बस सगळ्या संतांनी त्याच क्षणापासून पंढरीचा पोहा आला अलंकार, पंढरीचा पोहा आला अलंकार, पंढरीचा पोहा पंढरीचा परमात्मा श्री पांडुरंग, रुक्मिणी माता, नामदेव महाराज, गोरोबा काका, भोजलिंग काका, नामदेवरायाचे 4 पुत्र, ब्रह्मदेव, ऋषी मुनी, सिद्ध, साधक, नारद, तुंबर, सगळे वैष्णव ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीवरून, पंढरीवरून आळंदीकडे निघाले. हो, अष्टमीत आळंदीला आले. कधी? अष्टमी. नंतरच्या प्रथा थोड्या थोड्या सुधारित आहे. ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा अष्टमीपासून चालू होतो आणि अमावस्येपर्यंत संपतो. अष्टमीला चालू होतो आणि अमावस्येला संपतो. अजूनही अमावस्येला संपतो बरं का, बरोबर ना? अमावस्येला. आता आपली अमावस्या आजच आहे. आता आज आपण प्रसाद घेतला की तेही महत्वाचं आहे का? आले सगळे मंडळी, तोपर्यंत सगळ्या देशातून, ऐका, सगळ्या देशातून, सगळ्या पंथाचे, सगळ्या पंथाचे, भक्तिपंथाचे ऋषी मुनी, साधू, सज्जन आळंदीत दाखल झाले होते. त्या नेवासे ग्रामी एकानं ज्ञानेश्वरी ऐकली होती. खूप मोठा वैष्णव होता, माझं नाव विसरलं आता. त्यानं त्यावेळेपासून ज्ञानोबरायाचा जो भारतखंडामध्ये प्रचार करायला सुरुवात केली ना, खूप मोठा प्रचार त्यानं केला. आणि ज्ञानोबरायाच्या समाधीच्या जवारीमध्ये त्याला कळल्यानंतर त्याने संपूर्ण देशात ज्ञानोबरायाच्या समाधीचं निमंत्रण दिलं. अष्टमीची कीर्तनं चालू झाली. कीर्तनं ज्ञानोबरायाचीच. पिंपळाच्या
पारासमोरचा वालुकामय प्रदेश म्हणजे आताचा जो विनामंडप आहे ना तो. ज्ञानोबरायचे कीर्तन अष्टमीपासून आपल्याकडे संस्थेची कधीपासून आहे? अष्टमीपासून. बघा त्या पिंपळाच्या पारासमोरचा जो वालुकामय प्रदेश आहे त्याच्यामध्ये ज्ञानोबरायचं कीर्तन झालं. या चरोली गावचा एक अतिशय वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता, अतिविद्वान. त्यानं ज्ञानोबरायला ब्रह्मविद्या सांगायला लावली. काय? ब्रह्मविद्या. शंका उपस्थित केली की ज्ञानेश्वर महाराज उत्तर द्यायचे. शंका उपस्थित केली की ज्ञानोबराय उत्तर द्यायचे. पुन्हा जवळजवळ ज्ञानोबरायांनी सगळ्या ब्रह्मविद्येचा पाठ त्या चरोलीच्या धर्मपंडिताला समजावला आणि सगळ्यांनी ती प्रवचनं ऐकली. मग आज ज्ञानोबरायच्या मंदिरात काय चालतात? 4 वाजता काय प्रवचन आणि संध्याकाळी कीर्तन. ही त्या काळापासूनची प्रघात पद्धती आहे. प्रवचन झालं की कीर्तन होतं, ती पद्धत आहे. माझी 4 कीर्तनं झाली मंदिरात. किती? 4. आणि आता हा समाधी सोहळा आहे ना, मला वाटतं 2008 साली मारुती बुवांच्या जागेवर या समाधी उत्सवाचं 3ऱ्या दिवसाचं कीर्तन मला बाबांनी दिलं होतं. बावलीच्या समाधी सोहळ्यात 3ऱ्या दिवसाचं कीर्तन दिलं होतं. आपल्या संस्थेतली कीर्तनं तर चालूच होती. मुक्ताबाई ती आपल्या त्या फडावर आपल्या मंदिरातही कीर्तन असतं. साखरे फडाचं असतं आणि आपल्या जोग महाराजांच्या फडाचं एक कीर्तन तिथे मंदिरात असतं. ती कीर्तनं झाली. झोपतच नव्हते वारकरी ज्ञानोबरायच्या संबंधानं. रात्रभर जागर करायचे आणि या आळंदीचं ज्ञानोबरायाचं या पुण्यभूमीचं वर्णन करायचे. आळंदी हे गाव पुण्य दैवताचे नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर वर्णन करायचे. 84 सिद्धांचा सिद्ध रेटी मेळा तो हा सुख सोहळा. काय वर्णन! विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव हे वर्णन कशाच आहे? स्वर्गाहुनी देव करीतात नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावरी हे वर्णन करतात. हो. मग एकादशीचा दिवस उजाडला. एकादशीच्या दिवशी रुक्मिणी मातेनं सांगितलं पांडुरंगाला, देवा आज मला माझ्या ज्ञानराजाला इंद्रायणीचं चक्रतीर्थाचं स्नान घालायचं आहे. आपल्याला सगळ्यांना त्याला ताळ दिंडी घेऊन त्याला स्नानासाठी इंद्रायणीच्या घाटावर न्यायचं आहे. त्यावेळेला ज्ञानोबरायांना इंद्रायणीच्या घाटावरती सगळी श्वेत वस्त्र घातली गेली. ज्ञानोबरायासोबत सगळे संत सज्जन, आईसाहेब, रुक्मिणी माता ज्ञानोबरायाला त्या चक्रतीर्थावरती स्नान घालतात. सगळे येतात. त्यावेळेला आळंदी प्रदक्षिणा होते. सिद्धेश्वराचं दर्शन होतं. पुन्हा ज्ञानोबरायाचं प्रवचन होतं. पुन्हा ज्ञानोबरायाचं कीर्तन होतं. द्वादशीच्या पंक्ती बसतात. पिंपळाच्या पाराजवळ पंक्ती बसतात. पंगत वाढायला कोण आहे? जगाचा बाप. पंगत वाढायला कोण आहे? जगाचा बाप. म्हणजे आपण कालपासून खातोय. वाढायला जरी भाऊ असले बर का, वाढायला जरी दादा असले तर ते भाऊ दादा नाही आहेत. स्वतः पांडुरंग वाढतोय आपल्याला. हे लक्षात घ्या. आपण आळंदीत आहोत. आताही आपण प्रसाद देवाच्या हातानंच खाणार आहे. ती दृष्टी पाहिजे फक्त आपल्याकडे. पुन्हा रात्री जागर झाला. त्रयोदशीचा दिवस उजाडला. सगळ्या संतांचे अंतःकरण कासावीस झाले.
पुन्हा आळंदी प्रदक्षिणा, पुन्हा सिद्धेश्वराचं दर्शन, भगवी वस्त्र ज्ञानोबारायला घातली, संपूर्ण दिंडी प्रदक्षिणा काढली. आता बघा थोड्या वेळानं, अजून थोड्या वेळा निघले असे ना, आता 2:30 वाजेपर्यंत सगळा हा प्रघात चालतो आणि बरोबर 2:30 वाजता ज्ञानोबारायाच्या समाधीवरती फुलं उधळली जातात. सगळे संत कासावीस झाली, सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि सगळे ज्ञानोबारायाला भेटासाठी चढाओढ करू लागले. आता सगळ्यांनी ज्ञानोबारायाला इंद्रायणीच्या घाटावरून स्नान घालून मुक्ताईनं स्नान घातलं आणि निवृत्तीनाथ भगवान श्री पांडुरंग देव निवृत्ती यानी तरिले दोन्ही यानी तरिले दोन्ही देव निवृत्ती धरिले दोन्ही देव निवृत्ती धरिले जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची आमाशा घातले माजवन, तैसे जनवन कालवले. इतकी गर्दी होती, त्या गर्दीमध्ये पिपिलिकेला घुसण्यासाठी जागा नव्हती. पिपिलिका म्हणजे काय? मुंगी. नामदेव महाराज म्हणतात मुंगी घुसावी इतकी सुद्धा जागा शिल्लक नव्हती. आणि सगळेजण ज्ञानदेव 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 ज्ञानदेव. बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा आणि तृण रानूमाळा लोळत असे. आता पहिल्यांदा आत प्रवेश करायचा आहे ना, निवृत्तीनाथांनी देवाने हात धरला ज्ञानदेवांचा आणि ज्ञानदेवांचा हात धरून निवृत्तीनाथ देवाच्या समोर आले. देवा, शोभतं का तुम्हाला? एक शोभतं का? ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणी उपराटे. हा लहान आहे माझ्यापेक्षा, माझ्याकडून शिकला, तू मला गुरु केलं, मला मोठेपणा दिला, आणि आज माझ्या आधीच तो जातोय. हे शोभत नाही देवा. माझं शिष्यत्व स्वतःहून पत्करलं, पण माझी अवज्ञा कधी केली नाही. असा शिष्य पुणे नाही देवा. सोपान देव मुक्ताई पुढे आली, रुक्मिणीनं सावरलं. वेळ निश्चित जवळ आली, निवृत्ती सावरा स्वतःला. नामदेवराय पुढे आले.
नामदेव रायाने देवाकडे बघितलं, देवा देवा आता कुणाला मागू सोबतीला? अरे तीर्थयात्रा करायची आहे, कुणाला मागू सोबतीला? तू मला ज्ञानाच्या झोळीत टाकलंस आणि तू समाधी देतो ज्ञानोबा राहायला. राहवतच नाही, लावी ती पदर डोळी याची. सगळे डोळे पुसतात, देव आतमध्ये प्रवेश करतात. दुर्वा दंभ तिथे टाकलेले आहेत. नामदेवरायाच्या चारही पुत्रांनी पुष्प अक्षदांनी ती समाधीची जागा सजवलेली आहे. तिथं ज्ञानोबारायला बसवलं देवानी. ज्ञानोबारायाच्या समोर पुढे ज्ञानेश्वरी ठेवली, ज्ञानेश्वरी पुढे ठेवली. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या प्रभूला नमस्कार केला आणि सगळ्या जमलेल्या जनसमुदायाला त्रिवार नमस्कार केला. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ, झाकिले डोळे ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. देव मागे पुरते समाधीची शिळा लावली आणि समाधीची शिळा लावल्यानंतर रुक्मिणी माता रडू लागली. रुक्मिणी रडू लागली. रुक्मिणी, अगं तू का रडतेस? ज्ञानदेव तुला माहित नव्हता का? तूच तर सांगितली ना देवाज्ञा. तू ज्ञानाकरता रडते का? म्हटली नाही. मग तू मुक्ता करता रडले का? म्हटली नाही, मी मुक्ता करताही रडत नाही, ज्ञाना करताही रडत नाही. मी तिच्या करता रडते की ज्या कुशीतनं ज्ञानोबरायाने जन्म घेतला. धन्य त्याची माय प्रसवली. त्या रुक्मिणी करता मी रडते. हो, किती भाग्यवान असेल ती की जिनं ज्ञानोबरायासारखा पुत्र जन्माला घातला. धन्य त्याची माय प्रसवली. रुक्मिणीचं मातेचं आवर्तन आवर्त असं म्हणतात. ज्ञानोबरायाचं सगळं आठवण देवाला झाली आणि देवाला गहीवर आला आणि देव धरणीला कोसळून रडू लागले. इकडे निवृत्ती धरणीला कोसळून आकांत करू लागली. इकडे नामदेवरायांनी तर देह समर्पित केला. ढसढसा रडतात आणि धरणीवरती लोटांगण घालतात. कुणी कुणाला सावरायचं, तृणला रुमाला लोळत असे. त्या पिंडीचा आळा सुटल्यानंतर जसं ते तृण पांगतात ना, वाऱ्यानं उडतात, तशी अवस्था झाली सगळ्या समुदायाची. सावरा देवा, सावरा देवा. तुम्ही आतापर्यंत अनेकांना समाध्या दिल्या, त्यावेळेला रडला नाहीत, पण ज्ञानोबरायाला समाधी दिली, आता तुम्ही रडताय. काय कारण का? रुक्मिणी, अगं माझ्या ज्ञानोबरायाला समाधी दिली म्हणतो रडतोय, त्याचं कारण असं आहे की या ज्ञानासारखा भक्त या त्रिभुवनामध्ये कोणीच होणार नाही. त्याचं कारण असं आहे, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. जगाला ज्ञानाची संजीवनी देणार जर कोण असेल तर तो माझा ज्ञान आहे. देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. देवाला सावरलं, निवृत्तीला सावरलं. नामदेवराय पुढे आले. देवा, ओ देवा, माझी सोय लावा, माझी सोय लावा. देवा ऐशी सोय व्हावी, अशी सोय लावा की ज्ञानोबरायाची मला भेट व्हावी. असे सगळे संत ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी प्रसंगी उपस्थित आहे. सगळेजण थांबले. अमावस्येला काला केला आणि पुन्हा सगळी मंडळी आपल्या आपल्या मुळाकडे, गावाकडे, प्रांताकडे परतू लागली. असा हा आजचा हा समाधी उत्सव सोहळा आपणही मोठ्या श्रद्धेनं
सगळी मंडळी 2-3 वर्षापासून प्रतिकूलता आहे, आपल्याकरता अनुकूलता नाही. कोरोनाच्या महामारीसारखं संकट आहे, आपण किमान 2 वर्षापासून त्याला तोंड देतोय. याच्यामध्ये आपल्या अनेक जवळची मंडळी गेलेली आहेत, आपल्या नात्यातली गेलेली आहेत, आपले अनेक मित्र गेलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले धुरंधर ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी गेलेली आहेत, काही वारकरी पण गेलेले आहेत, काही हरिभक्त कीर्तनकारही गेलेले आहेत, काही वयोवृद्धही गेलेले आहेत, खूप मंडळी गेली. आणि संप्रदायावरती तसे काही पद्धतीचं वातावरण सावट आहे. पण ज्ञानोबारायाच्या चरणी, माऊलीच्या चरणी एकच प्रार्थना करूया की माऊली, आपल्या कृपेनं हे संकट निवारण व्हावं आणि या सगळ्या महाराष्ट्राला, या सगळ्या देशाला, या सगळ्या मानवी समाजाला भयमुक्त करावं आणि यांना निरोगी आयुष्य द्यावं. असे आपण वारकरी या संबंध भारत देशाच्या मानवजातीच्या कल्याणासाठी विश्व माऊली आपल्या सगळ्यांच्या आईकडे प्रार्थना करूया आणि आजच्या या सेवेला या ठिकाणी पूर्ण विरून देऊया. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचे. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर कृष्ण मने आज
माझी आस मोजवणे तुझा दास पंढरी जावार करी वारी चुकोने हरी चंद्रभागे स्नान पागे चिंत संग सर्व जावार करी वारी चंद्रभागे स्नान पागे चिदान पंढरी जावार करी वारी विठ्ठल रुक्माय ढोपार पाविष्य व्हावे तया सकाळच्या दासा कल्पनेचे बाधानो संत मंडळी सुखी असो अंगाराचा वारण लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेचे बाधानो कोणी काही संत मंडळी सुखी असो गणिती एक प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा संताची निरेज अनेक तुझे काही न मागो संताशी निर्विज मद दे अनेक तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुका ज्ञानदेव तुका